Hello dear student friends. This is Dr. Bapuji Salonke, Institute of Engineering and Technology, Kolhapur. Welcomes you all to e-learning platform, Science and Humanities Department. Myself, Mr. Sudarshan Dinkar Mahadik, and our course is Basic Science Physics. Unit 1, Units and Measurements. Learning outcomes. What does it mean by learning outcomes? Learning outcomes म्हणजे काय? तर हे युनिट किंवा हा टॉपिक शिकल्यानंतर तू विद्यार्थ्यामध्ये कोणकोणत्या क्षमतांचा विकास झाला पाहिजे. फर्स्ट, एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ युनिट अँड मेजरमेंट. युनिट आणि मेजरमेंट ह्या संज्ञा त्याला स्पष्ट करता आल्या पाहिजेत. सेकंड, डिस्क्राइब द कन्सेप्ट ऑफ गिवन फिजिकल क्वांटिटीज with relevant unit of measurement. दिलेली फिजिकल क्वांटिटीची संज्ञाचं वर्णन त्याला करता आलं पाहिजे आणि त्या फिजिकल क्वांटिटीचं युनिट काय आहे हे त्याला सांगता आलं पाहिजे. आता फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय, युनिट म्हणजे काय, मेजरमेंट म्हणजे काय, ह्याच तर गोष्टींचा अभ्यास आपण आजच्या युनिटमध्ये करणार आहोत. फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय, याला मराठीमध्ये आपण भौतिक राशी असं म्हणतो. The physical quantity is a quantity which can be measured. Physical quantity is a quantity which can be measured. म्हणजे काय, ही भौतिक राशी म्हणजे अशी राशी की जी आपल्याला कुठल्या तरी मोजमापनाच्या साहाय्यानं आपल्याला मापन करता येतं, जिचं त्याला म्हणायचं फिजिकल क्वांटिटी. उदाहरणार्थ, लेंथ आपल्याला मोजता येते मेजरिंग इन्स्ट्रुमेंटच्या साहाय्यानं. मास म्हणजे वस्तुमान, टेम्परेचर तापमान, डेन्सिटी म्हणजे घनता, व्हॉल्यूम, इलेक्ट्रिक करंट, टाईम, ह्या सर्व फिजिकल क्वांटिटी आहेत. यांना सर्वांना फिजिकल क्वांटिटी म्हणायचं कारण एखादं मेजरिंग इन्स्ट्रुमेंट म्हणजे एखादं मापन यंत्र घेऊन आपण या सर्वांचं मापन करू शकतो, म्हणून यांना म्हणायचं फिजिकल क्वांटिटीज. युनिट म्हणजे काय, the standard used for the measurement of a physical quantity is called as a unit of that physical quantity. एखाद्या फिजिकल क्वांटिटीचं युनिट म्हणजे काय, तर द स्टँडर्ड युज्ड फॉर द मेजरमेंट ऑफ दॅट फिजिकल क्वांटिटी. म्हणजे ती फिजिकल क्वांटिटी मोजण्यासाठी, म्हणजे कोणती असेल, लेंथ, मास, टाईम, टेम्परेचर, डेन्सिटी, व्हॉल्यूम वगैरे वगैरे, जे असंख्य अशा फिजिकल क्वांटिटी आहेत त्यांचं मेजरमेंट करण्यासाठी काही स्टँडर्ड ठरवलेली आहेत. तर त्या स्टँडर्ड जी ठरवले त्यांना त्या फिजिकल क्वांटिटीचं युनिट असं म्हणायचं. एनी मेजरमेंट हॅज टू पार्ट्स. कोणत्याही मापनाचे दोन भाग असतात. पहिला असतो मॅग्निट्यूड आणि दुसरा असतो युनिट. उदाहरणांच्या सहाय्यानं आपण हे समजून घेऊ. फॉर एक्झाम्पल, आता मी इथं पहिलं मेजरमेंट घेतलेलं आहे, ते द लेंथ ऑफ द टेबल इज 3 मीटर. टेबलाची लांबी 3 मीटर इतकी आहे, हे आपलं मेजरमेंट आहे. म्हणजे आपलं इथं मेजरमेंट काय आहे, तर 3 मीटर. आता याच्यामध्ये मॅग्निट्यूड आणि युनिट आपण पाहू. 3 जे आहे त्याला म्हणायचं मॅग्निट्यूड आणि मीटर जे आहे त्याला म्हणायचं युनिट. आणखीन एका एक्झाम्पलच्या साहाय्याने आपण पाहू. द मास ऑफ अ बॉक्स इज 13 किलोग्रॅम. याच्यामध्ये मॅग्निट्यूड आहे आणि युनिट आहे. मॅग्निट्यूड किती आहे, 13. युनिट काय आहे, किलोग्रॅम. बघा, कोणत्याही मेजरमेंटचे दोन प्रकार आहेत आपण शिकलो. कोणत्याही मेजरमेंटमध्ये दोन भाग असतात. पहिला असतो मॅग्निट्यूड, दुसरा असतो त्याचं युनिट. टाइप्स ऑफ अ फिजिकल क्वांटिटीज. जसं मी तुम्हाला मगाशी म्हणालो की फिजिकल क्वांटिटीजची असंख्य उदाहरणं आहेत, तर ती असंख्य उदाहरणं हे दोन प्रकारांमध्ये विभागली गेलेली आहेत. देर आर 2 टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज. पहिला प्रकार आहे फंडामेंटल क्वांटिटीज. दुसरा प्रकार आहे डिराइव्ड क्वांटिटीज. आपण फंडामेंटल क्वांटिटीज आणि डिराइव्ड क्वांटिटीज हे सविस्तर पाहू. फंडामेंटल क्वांटिटीज. फंडामेंटल क्वांटिटीजची डेफिनेशन म्हणजे व्याख्या काय आहे, the physical quantities which do not depend upon any other quantity
फॉर देअर मेजरमेंट आर कॉल्ड ॲज फंडामेंटल क्वांटिटीज. बघा, डू नॉट डिपेंड असं म्हटलेलं आहे. म्हणजे अशा फिजिकल क्वांटिटीज ज्या त्यांचं मेजरमेंट करण्यासाठी दुसऱ्या कोणत्याही क्वांटिटीवर डिपेंड नसतात त्यांना म्हणायचं फंडामेंटल क्वांटिटीज, मूलभूत भौतिक राशी. देर आर मेनली 7 फंडामेंटल क्वांटिटीज ॲज फॉलोज. खाली दिलेले आहेत पहा टेबलमध्ये. हा टेबल आहे आणि याच्यामध्ये प्रमुख 7 ज्या फंडामेंटल क्वांटिटीज आहेत त्या या ठिकाणी दिलेले आहेत. त्यांचं युनिट आणि त्यांचं सिम्बॉल या ठिकाणी दिलेलं आहे. पहा बरं, पहिली आहे लेंथ, तिचं युनिट आहे मीटर. दुसरी आहे मास, तिचं युनिट आहे किलोग्रॅम. तिसरी आहे टाईम, तिचं युनिट आहे सेकंद. चौथी फंडामेंटल क्वांटिटी आहे टेम्परेचर, तिचं युनिट आहे केल्विन. पाचवी फंडामेंटल क्वांटिटी इलेक्ट्रिक करंट, तिचं युनिट ॲम्पियर. सहावी फिजिकल क्वांटिटी म्हणजे फंडामेंटल क्वांटिटी ती लुमिनस इंटेन्सिटी, तिचं युनिट आहे कॅन्डेला. आणि सातवी फिजिकल क्वांटिटी जी फंडामेंटल आहे ती आहे अमाऊंट ऑफ सबस्टन्स, जिचं SI युनिट आहे मोल. या 7 मेनली फिजिकल क्वांटिटी ज्या आहेत फंडामेंटल, त्यांच्या ॲडिशनमध्ये देर आर 2 मोर सप्लिमेंटरी क्वांटिटीज विच आर ॲज फॉलोज. फर्स्ट, प्लेन अँगल अँड सेकंड इज सॉलिड अँगल. फंडामेंटल युनिट म्हणजे काय? द युनिट्स ऑफ अ फंडामेंटल क्वांटिटीज आर कॉल्ड ॲज अ फंडामेंटल युनिट्स. म्हणजे आता इथं जर आपण पाहाल तर मीटर, किलोग्रॅम, सेकंद, केल्विन, ॲम्पियर, कॅन्डेला, मोल हे जे आहेत यांनाच तर आपण फंडामेंटल युनिट असं म्हणतो असतोय. आता फंडामेंटल क्वांटिटीज झाल्यानंतर डिराइव्ड क्वांटिटीज. काय व्याख्या आहे? द फिजिकल क्वांटिटीज विच डिपेंड अपॉन फंडामेंटल क्वांटिटी और क्वांटिटीज फॉर देअर मेजरमेंट आर कॉल्ड ॲज डिराइव्ड क्वांटिटीज. डिराइव्ड क्वांटिटीज म्हणजे अशा फिजिकल क्वांटिटीज ज्या त्यांचं मेजरमेंट करण्यासाठी एक किंवा अनेक फंडामेंटल क्वांटिटीजवर ज्या अवलंबून असतात त्यांना म्हणायचं डिराइव्ड क्वांटिटीज. म्हणजे फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे काय की ज्या डिपेंड नसतात इतर कोणावरही. तर डिराइव्ड क्वांटिटीज म्हणजे ज्या त्यांचं मेजरमेंट करण्यासाठी इतर फंडामेंटल क्वांटिटीजवर डिपेंड असतात. म्हणजे आपण उदाहरणानंच फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय समजून घेऊ. पहिलं उदाहरण आहे व्हॉल्यूम. व्हॉल्यूम डिपेंड्स ऑन लेंथ फॉर इट्स मेजरमेंट. देअरफॉर व्हॉल्यूम इज अ डिराइव्ड क्वांटिटी. बघा, तुम्हाला एखाद्या गोष्टीचं व्हॉल्यूम काढायचं आहे. तुम्हाला इथे एक आकार दिलेला आहे आणि त्याचं व्हॉल्यूम काढायचं सांगितलं मग. तर व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय आहे? लेंथ इंटू विड्थ इंटू हाईट. म्हणजे तीनही बाजूंची लेंथ म्हणजेच त्या लेंथ, विड्थ आणि हाईट तुम्हाला माहीत असेल तरच तुम्ही व्हॉल्यूम काढू शकता. म्हणजे व्हॉल्यूम ही फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट तुम्हाला करायचं असेल तर लेंथ या फंडामेंटल क्वांटिटीवर तुम्हाला अवलंबून राहावं लागतं. म्हणजेच व्हॉल्यूम ही काय आहे? डिराइव्ड क्वांटिटी. आणखीन एक उदाहरण पाहू. डेन्सिटी. डेन्सिटी डिपेंड्स ऑन मास अँड व्हॉल्यूम फॉर इट्स मेजरमेंट. बघा, तुम्हाला डेन्सिटी शोधून काढायचे. तर डेन्सिटीचा फॉर्म्युला म्हणजे सूत्र काय आहे? मास अपॉन व्हॉल्यूम. म्हणजे डेन्सिटी शोधून काढायची असेल तर तुम्हाला मास आणि व्हॉल्यूम यांच्यावर अवलंबून राहावं लागतं. म्हणजेच डिपेंड अपॉन. आणि म्हणूनच डेन्सिटी इज अ डिराइव्ड क्वांटिटी. सम एक्झाम्पल्स ऑफ डिराइव्ड क्वांटिटीज. डिराइव्ड क्वांटिटीची असंख्य उदाहरणं आहेत फिजिक्समध्ये. त्यातल्या काही आपण इथं घेतलेले आहेत. पहिले आहे एरिया, तिचं युनिट आहे स्क्वेअर मीटर. दुसरी व्हॉल्यूम, तिचं युनिट आहे क्युबिक मीटर. वेलॉसिटी मीटर पर सेकंड. ॲक्सेलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर. इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स ओहम. इलेक्ट्रिकल पोटेन्शियल वोल्ट. इलेक्ट्रिक फील्ड वोल्ट पर मीटर. सरफेस टेन्शन न्यूटन पर मीटर. फ्रिक्वेन्सीचं युनिट आहे हर्ट्स. मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथचं उदाहरण आहे ॲम्पियर पर मीटर. म्हणजे फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे अशा क्वांटिटीज ज्या त्यांच्या मेजरमेंटसाठी कुणावरही अवलंबून नसतात आणि
डिराइव्ड क्वांटिटीज म्हणजे ज्या त्यांच्या मेजरमेंटसाठी फंडामेंटल क्वांटिटीजवर अवलंबून असतात. असा हा दोन्हीमध्ये फरक आहे. थँक्यू.